श्री स्वामी समर्थ. तर पाहू शकता आपलं जे काही आपण गोकर्णाचं वेल अगदी छोटी रोपं असल्यापासून आपण तुम्हाला मी दाखवलेली रोपं तर खूप मोठी झालेली आहे. आणि स्वामींना आपण म्हटलेलं की एवढी गोकर्णं यावी की तुम्हाला वाहता यावी. आणि खरंच रोज एक दोन अशी गोकर्णं आपल्या गोकर्णाला रूपाला येत आहेत. आणि हे बघा आजही खूप सुंदर असं गोकर्ण फुललेलं आहे. आपण जे काही भाज्यांची देठं पाणी घालत होतो म्हणजे जे काही आपण पालेभाज्या आणतो त्याची देठं पाण्यात भिजवून वगैरे आपण जे काही खतासारखा त्याचा वापर केलेला, त्यामुळे हा जो प्रयोग आपण केला म्हणजे भाज्यांच्या देठांचं पाणी, फळांची सालं त्याचं भिजवून ते पाणी, तर यामुळे आपल्याला कोणत्याच खताची गरज पडत नाही आणि खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. तर पाहू शकता आपली झाडं जी आहे ती खूप छान हिरवीगार अशी झालेली आहे. तर छोटीशी माझी अशी बाग आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा अशी झाडं तुम्ही लावली असतील तुमच्या गॅलरीत किंवा बगीचात, तर तुम्ही अशा प्रकारे खताचा वापर, पालेभाज्यांची देठं, फळांच्या साली याचा वापर करून ते पाण्यात भिजवून ते पाणी जर तुम्ही घातलं तर खूप छान अशी आपली झाडं होतात. तर नक्की हा प्रयोग करून बघा. तर मी केलेला आणि त्यामुळे हे बघा ही मोगऱ्याचा वेलसुद्धा खूप असं छान झालेला आहे. भरपूर असं वर गेला हा बघा. आत्ता मला वाटतं त्याला कळी येत आहे. हे खूप सुंदर असं वाटतं जेव्हा आपण लावली झाडं अशी मोठी होतात ना, खूप छान वाटतं.